वृक्षमित्र स्वर्गीय मधुकरराव खंडारे यांच्या द्वितीय स्मृतिप्रीत्यर्थ व क्रांतिज्योती सावित्री माता फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच समाजभूषण अर्जुनराव गवई यांच्या वाढदिवसानिमित्त 2025-26चा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा येथे संपन्न। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। सध्या प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून आपली ओळख आहे। अकोला येथे उपजिल्हाधिकारी पदावर असताना मतदान जनजागृती तसेच मतदान कर्तव्य पार पाडण्याकरता त्यांनी व त्यांच्या पत्नींनी गाण्यांच्या माध्यमातून प्रबोधन केले, लोकांना कर्तव्याची जाणीव करून दिली। अनेक सामाजिक कार्य त्यांनी गाण्यांच्या माध्यमातून अभिनयाच्या माध्यमातून करून दिले। जोरदार टाळ्या या ठिकाणी खडसे साहेबांसाठी झाल्या पाहिजे। 12 जानेवारीला 2025 राष्ट्रमाता मा जिजाऊ जयंती निमित्त राजवाड्यासमोर राष्ट्रमाता जिजाऊंची यशोगाथा हा विशेष कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। विशेष गाण्याची आवड असलेले एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक खडसे साहेब। लोकसभा विधानसभा त्याचबरोबर नगर परिषद निवडणुकांमध्ये उत्कृष्ट नियोजन करून त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांसोबत सौजन्यपूर्ण वागणूक देऊन निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्या। वनवा क्रांतीचा या चित्रपटामध्ये त्यांनी कसदार अभिनय सुद्धा केला आणि याच कार्याची दखल घेत त्यांना यावर्षीचा भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम उत्कृष्ट अधिकारी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवितांना आम्हास अत्यंत आनंद होत आहे। आजच्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती, मध्ये बऱ्याच चेअर्स रिकाम्या आहेत। प्रबुद्ध नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष, शिक्षकांबरोबरच आंबेडकरी चळवळीतील एक विद्रोही लेखक कवी म्हणून आपली ओळख आहे। उत्कृष्ट शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मारुती क्षेत्रात आपले असेच कार्य होत राहो। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अनंत शुभेच्छा। पुढील पुरस्कारार्थी गणेश विठ्ठलराव कुंभारे यांनी तयार राहायचं आहे। जिल्हा परिषद भंडारा तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला। शिवाय 5 पुस्तकांचे प्रकाशन देखील झालेले आहे। विविध वर्तमानपत्रांमध्ये आपण लेखन देखील करता आणि याच कार्याची दखल म्हणून त्यांचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आज गौरविण्यात येताना आनंद होत आहे। आपल्या जोरदार टाळ्या त्यांचा उत्साह आणखी जास्त वाढवतील अशी अपेक्षा आहे। या पुरस्काराने जी काही पाठीमागे उभे आहेत त्यांना कृपया शाळेमध्ये वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन इतर सामाजिक उपक्रम राबवित असताना संपादक आणि पत्रकारिता छंद म्हणून सुद्धा करतात। नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी सदा अग्रेसर म्हणून आपणास क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देताना आम्हास अतिशय आनंद होत आहे। छत्रपती संभाजीनगर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार महारुद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभेफळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षक पदावर कार्यरत। गेल्या 31 वर्षांपासून विद्यार्थी घडवण्याचं काम आपण करत आहात। विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन शालेय ग्रंथालय यांनी समृद्ध केले। वीटभट्टीवरील बालकामगार त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना शिक्षण प्रवाहात आणले। गावातील लोकांना जालना जिल्ह्यातील पहिली ISO शाळा निर्मितीचे परिणाम या विषयावर उपक्रम सादर केल्याबद्दल त्यांना बक्षीस मिळाले आहे। कोरोना काळामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या चालकांना व वाहकांना ST बस स्थानकावर जाऊन सुरक्षा किट त्यांनी वाटप केले। आदिवासी भागांमध्ये जाऊन शाळांची स्वच्छता करणे, अंधश्रद्धा निर्मूलन, पत्रकारिता या विषयामध्ये संशोधन कार्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने त्यांना PhD ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली। या काळामध्ये 400 पेक्षा अधिक देशातील मान्यवर मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित गझलकार संपूर्ण शिक्षण उर्दू माध्यमातून असून देखील तंत्रशुद्ध मराठी गझलकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख आहे आणि आपले शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य त्यामुळेच आपणास क्रांतीसूर्य महात्मा खेड्याच्या सुपुत्रासाठी आणि सर्वांसाठीच झाले पाहिजे तुमच्या टाळ्याने प्रयत्न केले। याच कार्याची दखल घेऊन आपणास क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार देताना आम्हास गौरव होत आहे। यानंतर सौ चेतना नितीन अहिरे या तयार राहतील।
जोरदार टाळ्या एकदा आपल्या भगिनीसाठी झाल्या पाहिजेत. सौ चेतना दखल घेत त्यांना सावित्रीबाई शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यानंतर श्रीमती अर्चना साहेबराव भालेराव या तयार राहतील. जोरदार टाळ्यांनी आपण ताईचा उत्साह वाढवूया. सर असणाऱ्या श्रीमती अर्चना साहेबराव भालेराव यांना हा पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. छत्रपती संभाजीनगर येथून आपण आलेला आहात. जिल्हा बुलढाणा. सध्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून आपण कार्यरत आहात. शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रभावित उत्कृष्ट निवेदिका, उत्कृष्ट वक्त्या, सामाजिक कार्यात अग्रेसर, आपले विचार शब्द स्पष्ट शब्दात मांडणारी आदर्श शिक्षिका, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, सर्व महापुरुषांच्या जयंतीमध्ये सहभाग, राष्ट्रीय युवा आणि अनिकेत सैनिक स्कूलची संस्था या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करत आहे. मी आणि आमच्या संस्थेच्या सचिव मॅडम सौ प्रतिभा अर्जुन मॅडमना विनंती करतो की या ठिकाणी सरांचं औक्षण करायचं आहे. सर्व स्टॉपला विनंती आहे की आपण जी भेट वस्तू आणि सरांचा ही एक भेट वस्तू या ठिकाणी स्वीकारायची आहे. नित्य हिम्मत अशी दाटली पाहिजे, संकटांना भीती वाटली पाहिजे, पेटवा शिक्षणाचे दिवे सर्वथा, ज्ञानगंगा नही आटली पाहिजे, आणि व्यक्त होई जिथे भावना आपुल्या, एक मैफिल अशी थाटली पाहिजे. साखरखेड्याचे सुपुत्र एजाज दादांच्या या ओळी आहेत. या ओळींमधून आज भाऊसाहेब गवई यांना आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आपण सर्वजण देत आहोत. सर्व शिक्षकांच्या आणि भारत संग्राम आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि आमचे मित्र सन्मित्र अर्जुनराव गवई आणि ज्यांचं नामकरण बंतेजींनी आता भाऊसाहेब असं केलं, असे आमचे मित्र अर्जुनराव त्यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. दरवर्षी हा पुरस्कार सोहळा सचिन भाऊ खंडारे आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून अतिशय ताकदीने या ठिकाणी होत असतो. या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले आमचे मित्र प्रवीणजी गीते, कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिनजी काटे, योगेशजी जाधव, शिवदासजी रिंडे, सुनील भाऊ जगताप असतील, आमचे संजयरावजी हड्याक असतील, आमचे ठाणेदार साहेब असतील, ARTO आमच्या काळे मॅडम असतील आणि सर्वच राजपूत काका असतील, या साखरखेडा नगरीचे सगळे प्रतिष्ठित नागरिक. मी जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्ही बऱ्याच वेळेपासून बसले आहात. कार्यक्रमालाही उशीर झालेला आहे. पुरस्कारही घ्यायचे निवृत्ती भाऊ तुम्हाला अजून, आणि मलाही पुढे कार्यक्रम माझ्यासाठी थांबलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं, याचबरोबर आमचे सहकारी मित्र अमोलजी मोरे, रामभाऊ आंबोरे, योगेशजी तुपकर, अतुलजी तायडे हे सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी आलेले आहेत. मला सगळ्यात जास्त कौतुक सचिन खंडारेंचं आणि त्यांच्या टीमचं याच्यासाठी वाटतं. मी मागच्या वर्षी सांगितलं, याचं पुन्हाही सांगेन की एखाद्या माणसाला आपल्या महाराष्ट्रात पुरस्कार मिळायला सुरू झालं की त्याला सगळे लोक पुरस्कार देतात. एकाचं सुरू झालं की ते सगळ्या ठिकाणचे पुरस्कार त्यालाच मिळतात. परंतु सचिन खंडारेंनी एक पायंडा पाडला अर्जुन भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं की ज्यांच्याकडे कुणी बघत नाही, पण जी माणसं समाजामध्ये चांगली काम करतात, आदर्श काम करतात, साधी माणसं आहेत, ज्यांच्यामध्ये प्रतिभा आहे, अशा लोकांना शोधून काढायचं आणि या लोकांना सन्मानित करायचं. हा पायंडा सचिन खंडारेंनी पाडलेला ही मोठी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, APJ अब्दुल कलाम
त्या सर्व महान विभूतींना मी अभिवादन करतो. आज दैनिक भारत संग्राम आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. याकरिता मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, वेळ भरपूर झालेला आहे. खास करून स्वर्गीय मधुकररावजी खंडारे वृक्षमित्र यांच्या द्वितीय स्मृतिप्रित्यर्थ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि आमचे मित्र समाजभूषण अर्जुनरावजी गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या भागातील सन्माननीय व्यक्तींना एकत्रित करून या ठिकाणी पुरस्कारांचं सन्मानित करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सर्वप्रथम मी अभिनंदन लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र यांचं अभिनंदन व स्वागत करतो. या देशामध्ये हजारो प्रकारची मीडिया आहे, परंतु लाजीरवाणी गोष्ट आहे की छोट्या मोठ्या कलाकाराचा, छोट्या मोठ्या गुणवंताचा सत्कार या ठिकाणी होत असताना फक्त आपला या ठिकाणी न्यूज चॅनल आलं. म्हणून या संस्थेचा संस्थापक या नात्यानं आपलं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो व हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी माझे मार्गदर्शक आधारस्तंभ प्रेरणास्थान आदरणीय कालकथित स्वर्गीय मधुकरराव खंडारे आणि माता सावित्रीबाई फुले व माझ्या जन्मदिवसानिमित्त माझ्या सर्व संस्था मिळून व माझे भाषे, खास करून माझे भाषे सचिन खंडारे हा सर्व कार्यक्रम घडवून आणतात. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांचं काम गुण गौरवण्यासारखं आहे त्या सर्व कलाकारांचं काम, त्या सगळं व्यक्तीचं काम पत्रकारिते क्षेत्रातून असो, एज्युकेशन क्षेत्रामधून असो, प्रत्येक क्षेत्रातून प्रत्येक क्षेत्रामध्ये युद्धगतीनं काम करतात. तर त्यांचा गुण गौरव होणं या ठिकाणी गरजेचं असते. म्हणून या ठिकाणी आज या ठिकाणी आले त्याबद्दल धन्यवाद.